स्वप्न आहेत तुमची, त्या जागेवरती खुर्ची टाकून बाप तुमचा बसलाय। मी धप्पा देणार कधी तुला सांगता येत नाही, तू लावून फिरतो सामान तुला काय। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्या जे ते सर्वात इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं, त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ह्याची जी लेअर आहे ती एंडपर्यंत म्हणजे आपल्या 30 सेकंदापर्यंत आणायची। परत सुरुवातला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बेटवाला इथं व्हिडिओ दिला आहे, तर तो इथं ॲड करून सर्वात आधी ह्याचा जो ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्या बिट्टूवरती जे तिथे येऊन जायचे, तर बिट्टूवरती येऊयात आता आपण मित्रांनो। तर बिट्टूवरती इथं आल्यानंतर इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करा। परत बिट 3 वरती जे ते आपल्या इथं येऊन जायचं, बिट 3 वरती आल्यानंतर स्प्लिट करा। परत बिट 4 वरती जे ते आपल्या येऊन स्प्लिट करायचं। परत बिट 5 वरती जे ते आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचं। तर परत बिट 6 वरती जे ते आपल्या इथं यायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करून घ्या मित्रांनो। तर इमेज इथं स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं ह्या इमेजचा जेवढा काय एक्स्ट्रा पडा असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर आता मी इथं स्प्लिट जे ते करून घेत आहे मित्रांनो, त्यानंतरची जी काही नेक्स्ट स्टेप असेल ती मला सांगतो। तर इथं स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो इथं डिलीट करून टाका आणि त्यानंतर आपण जो इथं व्हिडिओ ॲड केला होता मित्रांनो बिटवाला, तो सुद्धा आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे मित्रांनो। तर इथं डिलीट करून टाकूयात। तर मित्रांनो आता आपल्या इथं जेवढ्या काही इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपला काही ॲनिमेशन काही इफेक्ट जे असतील ती इथं द्यायची आहेत आता। ओके, तर मित्रांनो आता आपल्याला जे ते सुरुवातीच्या इमेजला जो होतो तर कोणताही प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं द्यायचा नाही। डायरेक्टली आता आपल्या सेकंड इमेज यावरती आपल्याला येऊन जायचं। परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्या इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारे क्रायसेस शेक अशा प्रकारचा क्राइस क्रॉस शेक अशा प्रकारचा एक मित्रांनो क्रिस क्रॉस शेक अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं। परत इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन इनमध्ये येऊन एक अशा प्रकारचा डायनॅमिक जे ते बघा मित्रांनो अशा प्रकारचा आहे मित्र डायनॅमिक कंपोजिट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन इनमध्ये येऊन जायचं। परत फिल्म रील अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशन यामध्ये येऊन इनमध्ये यायचं। परत अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली हा द्या आणि नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन आपलं इनमध्ये येऊन टेझरॅक्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला जिथे परत मित्र काय व्हायचं नंतरचा जो इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं। तर त्यावरती आल्यानंतर आपल्याला ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन ट्रायसेक्ट 2 हा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्या इनमध्ये येऊन जायचं। परत एक व्हायब्रेटिंग पॅनल अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं। परत डिस्टॉर्ट राईट इथं द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला परत जे ते रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर मी तो अशा प्रकारे आता आपली इथं जेवढं काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन दिलं आहे आता। तर मित्र आता आपली इथं इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे। तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन परत आपल्याला जे व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ओपनिंग आणि क्लोजिंग या ऑप्शनमध्ये इथं येऊन जायचं आहे। परत आपल्याला डायमंड झूम अशा प्रकारचा जो एक इफेक्ट असेल तो इथं आपल्याला अप्लाय करून सुरुवातीच्या इमेज पुढे इथं ॲडजस्ट करून ॲडजस्टमध्ये जाऊन इथं याची जी स्पीड आहे ती इथं 0 करा।
परत नंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन ग्रॅव्हिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. मग ग्रॅव्हिटीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे आपल्या ग्रॅव्हिटी अशा प्रकारे जो इफेक्ट होतो इथं भेटेल, तर तो इथं अप्लाय करून त्या इमेज पुढे ॲडजस्ट करा. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्याला स्मोक अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती आपल्याला काय करायची मित्रांनो 5 सेकंदापर्यंत करायचे. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ग्लिचच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. क्रोमॅटिक अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट, तो अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्या ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्या इथं करून घ्यायची आहे मित्रांनो. ते केल्यानंतर आपल्याला ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची इंटेन्सिटी जी असेल ती तुम्ही इथे करू शकता. आणि त्यानंतर परत त्याच इमेजच्या सुरुवातीला येऊन परत आपले व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन लाईट इफेक्ट यामध्ये येऊन जायचे. परत एक अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल बघा मित्रांनो, बाय द फायर प्लेस अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. त्या रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यासाठी इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे आजच्या ते व्हिडिओमध्ये व्हिडिओज होता व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून इथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.